हॅलो फ्रेंड्स, आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे हर्षलचं लग्न आणि हा हर्षल कोण ते तुम्हाला पुढे मी सांगेन. आणि आजचा ब्लॉग खूप सुंदर आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग, आता आम्ही चाललो आहे हर्षलच्या लग्नाला. तर आत्ता वाजले आहेत संध्याकाळच्या 5:30 आणि हर्षलचं लग्न 6 वाजता आहे, संध्याकाळी गोरज मुहूर्तावरती. तर आता आम्ही हॉलमध्ये पोचलेलो आहे आणि आजचं हे लग्न अटेंड करणार आहे. आणि आता हॉलमध्ये पोचल्यानंतर नेहमीप्रमाणे सगळ्यांचे फोटो काढणे चालू आहे. म्हणजे सेल्फी काढा, फोटो काढा, हे असं आता आमचं चालू झालं आहे. आणि बाहेर आता नवरदेवसुद्धा आलेला आहे. तर हा बघा, आता नवरदेव आला आहे. तर हा आहे हर्षल. तर हा हर्षल कोण ते तुम्हाला मी सांगते. तर हा आहे माझ्या मिस्टरांचा मित्र आहे ना, त्यांचा भाचा. खूप वर्षापासूनची ओळख आणि एकदम घरातल्याच सारखे आहेत हे. तर ही आहे हर्षलची आई. तर आगरी कोळीमध्ये असं लग्नामध्ये किंवा हळदीमध्ये डान्स हा प्रकार असतोच. तर ह्या सगळ्यांचं चाललं आहे डान्स करायचं. ताई बघा किती छान डान्स करते. शेवटी मुलाचं लग्न आहे. आणि ही आहे हर्षलची मामी. तर ह्या पण ताई खूप सुंदर सजलेल्या आहेत. तर आता हर्षल आला आहे, तर त्याचं औक्षण करतात. तर ही आहे नवरी मुलीची बहीण, ती आता हर्षलला ओवाळत आहे. तर आज तुम्हाला आगरी कोळी विवाह बघायला भेटेल, यांच्या पद्धती बघायला भेटतील. खूप छान असं हर्षलचं लग्न आज झालेलं आहे. तर काल हळदीपासून त्याच्या असं कमरेला लिंबूसारखं असं काहीतरी बांधलं होतं, ते आता त्यांनी वर मंडपावरती टाकलं आहे. म्हणजे हॉलच्या बाहेर मंडपावरती टाकलं आहे. तर आता हर्षलचं परत एकदा औक्षण करत आहेत. आता तो हॉलमध्ये प्रवेश करणार आहे. तर त्याचं आता चाललं आहे औक्षण करायचं. तर आता चालू आहे कान पिळकीचा विधी. तर नवरीचा भाऊ तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा कान पिळतो आणि बोलतो, माझ्या ताईला व्यवस्थित सांभाळ, नाहीतर गाठ मागेची आहे. म्हणजे असं काहीतरी आहे कान पिळकीच्या मागे. रात्री हळदीचा कार्यक्रमसुद्धा खूप सुंदर झाला, पण आम्ही कसं हळदीला थोडंसं लेट झाला आम्हाला पोचायला, त्याच्यामुळं तो ब्लॉग करता आला नाही. तर आता पहिली मंगलाष्टका हर्षलची चालू आहे आणि त्याच्या पाठीमागे बरोबर त्याची आई आणि त्याच्या काक्या सगळ्या उभ्या आहेत. तर पहिली मंगलाष्टका ही त्यांच्यात अशी होते. तर आता लग्न लागलेलं आहे आणि आता चालला आहे कन्यादानाचा विधी. तर आता मुलीचे काका आणि काकू मुलीचे कन्यादान करतायत. आणि कन्यादान करताना त्या काकांचे डोळे एकदम पाण्याने डगबगलेले होते. त्यांच्या मनाची व्याकुळता ही त्यांनाच माहिती की कशी झाली होती. आणि कन्यादानाचा विधी आता संपन्न झालेला आहे आणि आता चालू आहे सप्तपदी. तर सप्तपदीमध्ये नवरा आणि नवरीची बहीणसुद्धा असते. तर बघा, ह्या दोघी बहिणी आहेत, नवऱ्याची आणि नवरीची. तर मागे जी आहे ती नवरीची बहीण आहे आणि पुढे जी आहे ती नवरा मुलाची बहीण आहे. तर संपूर्ण विधी हा असाच संपन्न झाला सप्तपदीचा. आणि आता चालू आहे नवरा मुलगा नवरीच्या भांगामध्ये कुंकू भरतोय. आणि आता यांचा लग्न सोहळा संपन्न झाला आणि याच्यानंतर आहे रिसेप्शन थोड्या वेळाने. तर आता आम्ही पहिल्यांदा जेवण करून घेतो. तर हे असं बघा जेवण आहे. जेवण खूप प्रकारचं होतं, पण आम्ही हे असं खाल्लं. तर आता नवरा नवरी रिसेप्शनसाठी तयार झालेले आहेत. तर असं त्यांचं आता स्वागत केलं आहे. नंतर आणखीन रिसेप्शनसाठी मस्त असा डान्स वगैरे झाला. खूप छान डान्स केला होता करवल्यानी सगळ्या. तर त्यांचं असं हे स्वागत झालं. हे गाणंसुद्धा आगरी कोळीच होतं, पण मी गाण्याचा पूर्ण आवाज कमी केलेला आहे. खूप छान असा डान्स झाला यांचा. सगळे एकदम असे उत्साहाने डान्स करत होते. आणि आता चालू आहे
यांची रिसेप्शन पार्टी. सगळे असे व्हिडिओ शूट करत आहेत. याच्यावरून विचार करा की किती छान प्रोग्राम असेल. खूपच सुंदर असा झाला. तर आता ह्याने केक कट केलेला आहे आणि आता चाललं आहे ताईला आणि दादांना केक भरवणं. म्हणजे हे आहेत हर्षलचे आई बाबा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.